आदिवासींकडे मूलभूत कागदपत्र असलीच पाहिजेत, तसंच त्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी सर्व विभागांनी एकत्र येऊन या कामाला प्राधान्य द्यावं. आदिवासींना मूलभूत कागदपत्र वितरणासाठी यंत्रणा तयार करून ही मोहीम मे महिन्यापासून सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह इथं प्रधानमंत्री जनमन योजनेच्या आढावा बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, माजी आमदार विवेक पंडित, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुकुमार यादव, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, रोजगार हमी योजना प्रधान सचिव दिनेश वाघमारे, दृकश्राव्य संवाद प्रणालीद्वारे नाशिक विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी नाशिक, पालघर, रायगड, आदिवासी विकास आयुक्त व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की आदिवासींचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रधानमंत्री जनमन योजना राबवली जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आग्रही आहेत. आदिवासींना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देता यावा यासाठी आदिवासींकडे मूलभूत कागदपत्र असलीच पाहिजेत. ही मूलभूत कागदपत्र वितरणासाठी एक यंत्रणा तयार करावी. या कामाचा समन्वय विभागीय आयुक्त करतील तर ग्रामविकास विभाग प्रमुख विभाग राहील. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी अधिकारी यांना नोडल अधिकारी करून मूलभूत कागदपत्र संदर्भात चेकलिस्ट करावी आणि त्याप्रमाणे जी कागदपत्र आदिवासी नागरिकांकडे नाहीत ती त्यांना देण्यात यावीत. हे काम प्राधान्यानं करावं. ठाणे, रायगड, नाशिक आणि पालघर जिल्हाधिकारी यांनी याबाबत लक्ष घालावे असे निर्देशही त्यांनी दिले. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यातील वेठबिगारीची समस्या सोडवण्यासाठी आदिवासींना देण्यात येणाऱ्या सहकार्यासंदर्भात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहेत. त्या संदर्भात यामध्ये प्रत्येक विभागाची जबाबदारी निश्चित करण्यात यावी. तसंच नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती मदतीसाठी न्यूक्लिअर बजेटमधून पैसे द्यावेत. वनपट्ट्यांचे प्रश्न, शेळीपालन योजना या देखील प्रभावीपणे आदिवासींसाठी राबवण्यात येतील असंही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. आदिवासी जनजातीकरिता राबवण्यात येणाऱ्या योजना घरोघरी पोहोचवा असे निर्देश आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिले. आदिवासी जनजातीकरिता राबवण्यात येणाऱ्या योजनांचा घरोघरी जाऊन लाभ द्यावा. तलाठी आणि ग्रामविकास अधिकारी यांची मदत घ्यावी. आदिवासींची माहिती मिळवण्यासाठी पावसाळ्यात प्रत्येक गाव आणि पाड्यावर जाऊन सर्वेक्षण करावे असे निर्देश मंत्री गावित यांनी दिले. आदिवासींच्या सामाजिक आणि आर्थिक उत्थानासाठी PM जनमन योजना आहे. PM जनमन योजनेअंतर्गत जिल्ह्यात राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती अप्पर आयुक्त ठाणे दीपक कुमार मीना यांनी सादरीकरणाद्वारे दिली.